राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे 10 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्याचा शासन निर्णय जी.आर. काल 26 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आला आहे। त्यानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 3,99,37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे। पीएम किसान निधी योजनेचा 21वा हप्ता नुकसानबाधित पंजाब, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेच्या आधीच जमा करण्यात आला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे शेतीपिके उद्ध्वस्त झाली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो। शेतकऱ्यांच्या कष्टांना बसला पुराचा फटका। शेतकऱ्यांचे स्वप्न मोडले असून अनेक शेतीपिके गेली वाहून। राज्यामध्ये नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर ओल्या दुष्काळाचा निर्णय घेणार मुख्यमंत्री यांची माहिती। 1 दिवसाचे वेतन राज्यातील पूरग्रस्तांसाठी। अतिवृष्टीमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या संकट काळामध्ये राज्यातील सर्व शिक्षक बांधवांनी आपला 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय। राज्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा। परतीच्या पावसाचा राज्यामध्ये हाहाकार। हजारो हेक्टरवरील पिके गेली पाण्यामध्ये। शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा। विदर्भ, मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपले। प्रस्थानाची वाट कशाला बघता, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीएम केअर फंडातून 50,000 कोटी रुपये द्या। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना केले मागणी। पुण्यातील भाजी विक्रेत्यांचे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचे दान। राज्याच्या बळीराजा पुढे संकट येते तेव्हा सामान्य नागरिकांनी मदतीचा हात पुढे करावा या भावनेने केली शेतकऱ्यांना मदत। सततच्या पावसाचा फळबाग पिकांनाही बसला आहे मोठा फटका। शिवारामध्ये पाणी साचून राहिल्याने फळांची होत आहे मोठी गळ। त्यामुळे शेतकरी सापडला आर्थिक संकटात। 3 दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचे संकट असून रायगड आणि पुणे घाटमाटावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शेतकऱ्यांचे हेलपाटे वाचणार। आता गावातच 7/12 होणार फेरफार। महसूल विभागाच्या पुढाकाराने राज्यामध्ये सेवा पंधरवडा, ज्याद्वारे 7/12 दुरुस्ती, फेरफार व प्रलंबित प्रकरणेही निकाली काढणार। नुकसानीमुळे जिल्ह्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे पत्र। भरपाई देण्याची केली मागणी। कापसाचा हंगाम लांबला, नोंदणीला महिनाभर दिली मुदतवाढ। CCIच्या कपास किसान ॲपवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याची मुदत वाढवली असून 31 ऑक्टोबर ही डेडलाईन। बांधकाम कामगारांना आता मोफत मिळणार उपचार। बांधकाम कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांना 2 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार आणि शस्त्रक्रियाचा लाभ देण्यात येणार आहे। यासाठी बांधकामगारांना नोंदणी होणे आवश्यक। पतसंस्था उभारून लाडक्या बहिणी कमावणार पैशावर पैसा। महिलांसाठी सरकारची महत्त्वपूर्ण योजना, ज्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण पतसंस्था सुरू करणार, ज्याद्वारे ग्रामीण भागातील महिलांचे होणार आर्थिक स्वावलंबन। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 9 कोटी रुपये मंजूर। 8 दिवसांमध्ये खात्यात पैसे होणार जमा। सांगली जिल्ह्यामध्ये 5,000 हेक्टर शेती पिकांचे झाले होते नुकसान, आता मिळणार भरपाई। 19,000 शेतकऱ्यांना मिळणार सौर कुंपण। वन्य प्राण्यापासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शासनामार्फत शेतकऱ्यांना सौर कुंपण योजना राबवली जात असून त्याद्वारे 718 गावातील गरजूंना मिळेल लाभ। पुरामुळे खरडून गेलेल्या शेतीपिकाचे अचूक पंचनामे करा। महसूल राज्यमंत्री कदम यांची मागणी। तसेच नुकसानीचे मदत जमा होणारे बँक खाते होल्ड करू नका असाही आदेश त्यांनी दिला। 8,000 सरकारी बहिणींकडून होणार योजनेच्या हप्त्याची वसुली। लाडकी बहीण योजनेतील मोठा गैरप्रकार आता उघडीस आला असून हजारो कर्मचारी बहिणींनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा घेतला आहे लाभ।